नमस्कार दर्शको, उजनी धरणाची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। भीमा व नीरा खोऱ्यामध्ये पावसाचा जोर सुरू आहे। भीमा नीरा खोऱ्यातील सर्वच धरणे जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। त्यामुळे नीरा खोऱ्यातूनही मोठा विसर्ग साधारण 1.5 लाखाच्या आसपास प्राप्त माहितीनुसार सर्व धरणातून मिळून खाली येत आहे। तसेच उजनी धरणातून ही मोठा विसर्ग 9:30 वाजता सोडलेला आहे, परंतु या विसर्गातही वाढ होऊ शकते व कधी पुराचा धोका जास्तीत जास्त होऊ शकतो या बाबतीत आपण सविस्तर जाणून घेऊया। सकाळी जी अपडेट होती ती 27,456 क्युसेक्सने उजनी धरणात पाणी येत होतं आणि वीरमधून 42,724 असा विसर्ग येत होता। मात्र आता प्राप्त 9:30च्या अपडेटनुसार उजनी धरणातून 90,000 क्युसेकचा विसर्ग व पॉवर हाऊसमधून 1,600 असा मिळून 91,600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। तर वीरमधून नीरा नदीपात्रामध्ये सध्या तरी 54,760 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। उजनी धरणातील 91,600 व वीर धरणातील 54,760 असा एकत्रित बेरीज केल्यास 1,46,360 क्युसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये येण्याची शक्यता आहे। तर हा संगम मध्ये एकत्र येऊ शकतो। सध्या संगम मध्ये 90,000च्या आसपास विसर्ग असल्याची माहिती मिळत आहे, परंतु विसर्ग वेगाने का येऊ शकतो याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाष्पीभवन 0% असून या अगोदरही भीमा नदीला पूर येऊन गेलेला असल्या कारणाने सतत संततधार छोटा छोटा पाऊस या परिसरात परिसरात पडत असल्या कारणाने नदीतून पाणी वेगाने पुढे सरकू शकते अशी एक शक्यता आहे। तर यापुढील तरी सुद्धा आपण नदीकाठच्या नागरिकांसाठी व सर्व शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची अपडेट घेतलेली आहे। या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व इथून पुढे मिळवा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट। पुढील अपडेट आपण काही तासानंतरच घेणार आहोत।